हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना जया एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 13 फेब्रुवारी 2026 शुक्रवार जया एकादशी किंवा विजया एकादशी, त्याचे व्रत कसे करायचे, शुभ मुहूर्त कोणता आहे, पूजाविधी काय आहे, महत्त्व काय आहे व कथा कोणती आहे, ते याची संपूर्ण माहिती आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. विजया एकादशी व्रत तिथी मुहूर्त वेळ. वैदिक पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशी तिथी 12 फेब्रुवारी 2026 शुक्रवार दुपारी 12:21 आरंभ होत असून 13 फेब्रुवारी दुपारी 2:26 समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार व्रत 13 फेब्रुवारीला ठेवावे. पारण तिथी 14 फेब्रुवारी 2026 सकाळी 7 वाजल्यापासून ते 9:14 अभिजित मुहूर्त. विजया एकादशीच्या दिवशी अभिजित मुहूर्त 12:13 ते 12:58 आहे. हा मुहूर्त पूजापाठ करण्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे. अभिजित मुहूर्तामध्ये पूजापाठ केल्यास भगवान विष्णू लवकर प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना लगेच पूर्ण करतात. पूजा करताना विष्णू सहस्त्रनाम, विष्णू चालीसा किंवा विष्णू स्तोत्रचे पठण करणे फलदायी आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशी एक महत्त्वपूर्ण तिथी आहे. म्हणूनच जया एकादशीचे धार्मिक महत्त्वसुद्धा खूप आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी विष्णू भक्त विधीपूर्वक व्रत ठेवून पूजा अर्चा करेल, त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये त्याला सफलता मिळेल. विजया एकादशी व्रतपूजा विधी. एकादशीच्या आदल्या दिवशी 7 धान्य घेऊन एका स्वच्छ जागेवरती ठेवा. मग सोने, चांदी, तांब्याचा किंवा मातीचा एक कलश त्यावरती स्थापित करा, म्हणजेच त्या धान्यावरती स्थापित करा. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. कलशस्थापना झाल्यानंतर भगवान विष्णू यांच्या मूर्तीची स्थापना करावी. धूप, दीप, चंदन, फुलं, फळं व तुळसी इत्यादी श्रीहरी यांना अर्पित करावे. उपवास करताना त्यांच्याबरोबर भगवान विष्णू यांची कथा ऐकावी. रात्री श्रीहरी यांच्या नामस्मरणाबरोबर भजन कीर्तन करीत जागरण करावे. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देऊन कलश दान करावा. मग एकादशी व्रतचे पारण करावे. व्रत करण्या अगोदर सात्विक भोजन सेवन करावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. अशा प्रकारे विधीपूर्वक व्रत केल्याने कठीण प्रसंगामधून बाहेर पडून विजय प्राप्त होऊ शकतो. विजया एकादशीचे महत्त्व. सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत हे प्राचीन व्रत मानले जाते. पद्मपुराणामध्ये स्वतः महादेवांनी नारदजींना उपदेश केला होता की एकादशी हे व्रत महान पुण्य देणारे व्रत आहे. असे म्हणतात की मनुष्य विजया एकादशी व्रत ठेवतो तेव्हा त्याचे पितृ व पूर्वज हे स्वर्गामध्ये जातात व व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रत्येक कार्यात सफलता प्राप्त होते व पूर्वजन्मापासून आत्ताच्या जन्मामधील सर्व पापांपासून मुक्ती मिळते. विजया एकादशी व्रतकथा. असे म्हणतात की त्रेतायुगामध्ये भगवान श्रीराम लंकावरती लढाई करण्यासाठी समुद्र तीरावरती पोचले. तेव्हा श्रीराम यांनी समुद्र देवतेला मार्ग देण्यासाठी प्रार्थना केली. पण समुद्रदेवाने श्रीराम यांना लंकेला जाण्यासाठी मार्ग दिला नाही. तेव्हा श्रीराम यांनी वकदाल्यभ मुनी यांना आज्ञा करून विजय एकादशीचे व्रत विधीपूर्वक केले. मग वकदाल्यभ मुनी यांनी प्रभू राम यांना मार्ग दाखविला. त्याचबरोबर रावणाला हरवून श्रीराम यांनी विजय मिळवला होता. म्हणूनच ह्या तिथीला जया किंवा विजया एकादशी असे संबोधले जाते. विजया एकादशी व्रत केल्याने जीवनामध्ये विजय, सुख व समृद्धी प्राप्त होते. विधीपूर्वक व्रत केले तर शत्रू पराजित होऊन सर्व कार्यामध्ये सफलता प्राप्त होते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.